हल्ली 7-8 वर्षामध्येच लहान मुलींना पिरियड्स यायला सुरू झालेत. खरं तर ही खूप वाईट गोष्ट आहे. कालच माझ्या ओपीडीला एक 8 वर्षाची लहान मुलगी आली होती आणि 8 वर्षातच तिला पिरियड्स यायला सुरू झाले. पिरियड्स सुरू झाले म्हणजे काय? मुलगी किशोरावस्थेमध्ये तिने पदार्पण केलं. 8 वर्षामध्ये पिरियड्स येणं, 6 वर्षामध्ये ब्रेस्ट डेव्हलपमेंट होणं, ही गोष्ट नॉर्मल नाहीये आणि हिला नॉर्मल घेऊ नका. लहान मुलं आपली किशोरावस्थेत जातात म्हणजेच त्यांना शरीरामध्ये बदल व्हायला लागतात, उंची वाढायला लागते किंवा ब्रेस्ट डेव्हलपमेंट व्हायला लागते आणि असे शरीरामध्ये बदल होत होत मग तिला पाळी येते. आणि ही पाळी आल्यानंतर, लहान वयात आल्यानंतर ती एकतर मुलगी अज्ञान असते. खरं तर या गोष्टीची कारणं खूप असतात. बरीच लोकं त्याला नॅचरली जे चाललंय ते चालू दे असं म्हणून इग्नोर करतात. तर या गोष्टीला इग्नोर करू नका, कारण आपल्या मुलीचं भवितव्य या गोष्टीवर खूप डिपेंड असतं. बरीच बघा, याला कारणं असंख्य असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाढलेलं वजन. जे हल्ली मुलींचं जे बाहेरचं जे फूड आहे ते खाऊन जे वजन वाढतं, ओबेसिटी, आणि जे फॅट वाढलेलं असतं, याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं मुलींचे हार्मोन्स बदलायला सुरुवात होते. दुसरं आहे जी बदललेली जीवनशैली. बदललेली जीवनशैली म्हणजे काय? तर जे काही मुलींचा स्क्रीन टाइम वाढलाय, मुलं वेळेवर झोपत नाहीत, फास्ट फूड, जंक फूड, हे सगळं जे प्रमाण वाढत चाललंय त्याचा सुद्धा आपल्या हार्मोन्सवर, त्याचा सुद्धा या पिरियड्सवर परिणाम होत असतो आणि त्याच्यामुळे सुद्धा आपली मुलं मोठी व्हायला सुरुवात होतात. तिसरं म्हणजे लहान वयापासूनच जी मुलं आपली केमिकल्स यूज करतात, म्हणजे जे काही कॉस्मॅटिक यूज करतात. लहान मुली बघा लिपस्टिक लावतात, आईचं बघून लिपस्टिक लावणं, हेअर प्रोडक्ट्स भरपूर वापरतात, स्किन केअर करतात. या सगळ्याचा तिच्या हार्मोन्सवर परिणाम होत असतो. चुकीच्या गोष्टी मोबाईलवर बघणं, याचा सुद्धा हार्मोन्सवर परिणाम होत असतो आणि हार्मोन्सवर होणारा परिणाम म्हणजे शरीरावर दिसणारे हे सगळे संकेत असतात. हे आपण बघायला हवे, जाणायला हवे. या सगळ्यामुळे जे काही बॉडीमध्ये जे काही हार्मोन्समध्ये चेंजेस होत असतात, हे आपण खरंच बघून याचं प्रिकॉशन मुलींसाठी घ्यायला हवं. कारण आपल्या मुली किती जरी मोठ्या होत असल्या, किशोरावस्थेत जरी जात असल्या, त्यांचं शरीर मोठं होत असतं, पण त्यांची बौद्धिक क्षमता, ज्यांचं मन जे आहे ते लहानच असतं. आणि या कमी वयामध्ये पिरियड्स आल्यामुळे बऱ्याचदा आपण म्हणतो बघा, जे चाललंय ते चालू द्या, मुलगी मोठी झाली, आतापासूनच मोठी झाली. पण या सगळ्याचा परिणाम तिच्या मनावर होत असतो. बऱ्याचदा त्यांच्यामध्ये एक न्यूनगंड तयार होतो, कॉन्फिडन्स लेवल कमी राहते आणि एन्झायटी तयार व्हायला लागते. तर या सगळ्यासाठी आपल्या मुलीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय? सगळ्यात महत्त्वाचं, तिला झोप वेळेवर झाली पाहिजे, झोप पुरेशी झाली पाहिजे, स्ट्रेस कमी असला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, तिच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज व्हायला पाहिजेत. आउटडोअर गेम त्यांनी खेळायला पाहिजे, बाहेर जायला पाहिजे, बोलायला पाहिजे आणि आपल्या मुलीशी मनमोकळेपणाने बोलता आलं पाहिजे. हे सुद्धा हार्मोन्स चेंजेस होण्यामागचं महत्त्वाचं कारण आहे, की आपल्या मुलांशी मनमोकळेपणाने आपल्याला बोलता आलं पाहिजे, मुलगी व्यक्त झाली पाहिजे. या सगळ्याची काळजी आपल्याला घ्यायला हवी. मुलीला भीती नको तर तिला पुरेशी माहिती द्या आणि लाज नको तर तिला आत्मविश्वास द्या. असं जर कोणालाही आपल्या मुलीला त्रास असेल, मी तर म्हणेल जे पालक माझा हा व्हिडिओ पाहतात त्यांनी प्रत्येक आपल्या मुलीच्या पालकांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि आपली जर अशी लहान मुलगी असेल किंवा आपल्या मुलीला जर हा त्रास खूप कमी वयापासूनच मुलगी मोठी झाली असेल, खूप कमी वयापासूनच तिला त्रास व्हायला चालू झाला असेल, अनावश्यक केस तिला जर चेहऱ्यावर वगैरे यायला लागले असतील, तर खाली आमचा नंबर दिला आहे. हे सगळं इग्नोर न करता तिच्या भविष्याची काळजी करा. खाली आमचा नंबर दिलाय. डॉक्टरांचा सल्ला घ्या, तज्ज्ञांचा सल्ला घ्या, वैद्यांचा सल्ला घ्या. शिवाय नंबर आमचा आहे, तुम्ही कॉल करू शकता आणि हा कॉल नेहमीप्रमाणे फ्री असतो. आमचे एक्सपर्ट आपल्याशी बोलतील. अगदीच काही माहिती हवी असल्यास कॉल करा, आपण बोलू शकतो, डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतो किंवा गरज वाटल्यास मी ऑनलाईन कन्सल्टिंग सुद्धा करू शकते. कॉल करा आणि अधिक माहिती जाणून घ्या. आपल्या मुलीचं भविष्य जाणा.